एका क्षणात आयुष्य संपेल असं कोणाला वाटतं का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनल या युट्यूब चॅनलवर। कर्नाटकातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। रस्त्यावरून बाईकवरून घरी निघालेल्या एका वडिलांचा पतंगाच्या नायलॉन मांजामुळे निर्दयी मृत्यू झाला। बाईक चालवत असताना अचानक आकाशातून खाली आलेला धारदार मांजा त्यांच्या गळ्यात आदळला। एका क्षणात गळा चिरला गेला, रक्ताच्या धारांनी रस्ता लाल झाला। तरीही त्या वडिलांनी हार मानली नाही। दुखण्यात तडफडत त्यांनी शेवटचा फोन केला आपल्या लाडक्या लेकीला। आवाज थरथरत होता, श्वास अडखळत होता। ते म्हणाले, बेटा मी येतोय। हेच होते त्यांचे शेवटचे शब्द। मदत वेळेवर पोहोचली नाही, रुग्णवाहिका उशिरा आली असा कुटुंबियांचा आरोप आहे आणि तो बाप आपल्या लेकीकडे परत येण्याआधी कायमचा निघून गेला। आज त्या घरात शांतता नाही, आशा नाही, आहे फक्त एक प्रश्न, हा मृत्यू अपघात होता का निष्काळजीपणाचा परिणाम? नायलॉन मांजा जो फक्त पतंग नाही तर रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। आज एक बाप गेला, उद्या कोण? प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कारण पतंग उडवण्याचा आनंद कुणाच्या आयुष्याची किंमत घेऊ शकतो। एक प्रश्न तुमच्यासाठी, आपण गप्प बसणार आहोत का की पुन्हा एक जीव गेल्यावर जागे होणार आहोत? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।